40 फूट खोल विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान. रत्नागिरीतील नवलाईनगरमधील थरारक बचावकार्य. रत्नागिरी नवलाईनगर येथील एका 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या निरागस वासराला जिवंत बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे यश आले आहे. या थरारक आणि यशस्वी मोहिमेनंतर संपूर्ण परिसरातून या बचावकार्याचे मोठे कौतुक होत आहे. शनिवारी संध्याकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास नवलाईनगर येथील खोतांच्या विहिरीत एक वासरू पडल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांना फोनद्वारे मिळाली. सदर वासरू गेल्या अर्ध्या तासापासून विहिरीत अडकले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून श्री साळुंखे यांनी एका कार्यक्रमात व्यस्त असतानाही क्षणाचाही विलंब न लावता तातडीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना फोन करून घटनेची कल्पना दिली. मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण केले आणि रेस्क्यू टीम अवघ्या 10 मिनिटांत घटनास्थळी हजर झाली. सदर विहीर 10 बाय 10 आकाराची आणि सुमारे 40 फूट खोल होती. विहिरीत प्रचंड अंधार, आजूबाजूला वाढलेले गवत आणि खाली जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता अशा अत्यंत कठीण परिस्थितीत रेस्क्यू टीमचा एक धाडसी कर्मचारी कमरेला दोर बांधून विहिरीत उतरला. शहर प्रमुख प्रशांत साळुंखे हे स्वतः शाखा प्रमुख सिद्धेश्वर कोळी, सरफराज शेख आणि राजू सुर्वे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले होते आणि संपूर्ण मोहिमेवर बारीक लक्ष ठेवून होते. या मोहिमेत स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे मदत केली. कोणी बॅटरी पकडली, कोणी दोरखंड आणून दिला, तर कोणी पाण्याची व्यवस्था केली. अखेर रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्याने मोठ्या चतुराईने खाली उतरून वासराच्या मानेला व पायाला दोरखंड बांधला आणि त्या निरागस जीवाला सुखरूप विहिरीबाहेर काढले. विहिरीतून बाहेर येताच घाबरलेले ते वासरू थेट आपल्या आईच्या कुशीत शिरले. आपल्या पाडसाला सुखरूप पाहून गायीनेही त्याला चाटायला सुरुवात केली.